नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभागवरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका सेट क्रमांक 1 घेतलेला आहे. यामध्ये आपण चौकीदार या पदासाठी जे काही प्रश्न व उत्तर पाहणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 65 वर्ष. एवढी वय मर्यादा आपल्याला असलेली दिसून येते. 65 वर्षे वयाच्या वरील सर्व व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळताना आपल्याला दिसून येतो. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हे 65 वर्षाच्या वरील वयांच्या व्यक्तींना मिळतो. यानंतर आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येपैकी लोक शहरी भागामध्ये राहतात. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी लोक शहरी भागामध्ये राहतात. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 45.22%. 45.22% एवढी लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला शहरी भागामध्ये राहताना दिसून येते. ही जनगणना 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला सांगता येईल. 45.22% एवढी लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. त्यानंतर आहे कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य रक्तदाता गट असं म्हटले जाते? कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य रक्तदाता गट असे म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे सी नंबर ओ या रक्तगटाला सर्वसमावेशक योग्य रक्तदाता गट म्हणून ओळखले जाते. व या रक्तगटाला सर्वसमावेशक रक्तगट म्हणून ओळखल्या जाते. यानंतर आहे दक्षिण गंगा. दक्षिण गंगा हे कोणत्या नदीचे दुसरे नाव आहे? तर दक्षिण गंगा हे कोणत्या नदीचे दुसरे नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर गोदावरी. गोदावरी ह्या नदीलाच दुसरे नाव काय आहे? तर दक्षिण गंगा या नावाने गोदावरी नदीचे दुसरे नाव असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, किंवा गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा म्हणूनही ओळखल्या जाते. यानंतर आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश म्हणून प्रमुख भौतिक वैशिष्ट्ये आहे. तर महाराष्ट्रातील डॅश डॅश म्हणून भौतिक वैशिष्ट्ये आहेत. योग्य उत्तर आहे पठार हे महाराष्ट्रातील भौतिक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पठार यालाच महाराष्ट्रातील भौतिक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे खालीलपैकी कोणते विधान किंवा ते योग्य न किंवा अयोग्य आहे ते सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 आणि 2 हे दोन्ही विधानं योग्य आहेत. म्हणजेच सोडियम युक्त साबणाच्या तुलनेमध्ये पोटॅशियम युक्त साबण हे त्वचेसाठी सौम्य स्वरूपाचे असते. त्यानंतर आहे पारदर्शक साबण हे साबणाला इथेनॉलमध्ये विरघळून आणि नंतर अतिरिक्त विद्रावाचे बाष्पीभवन करून तयार केले जाते. हे दोनही विधानं आपल्याला या ठिकाणी योग्य असलेली सांगता येतील. म्हणजेच पर्याय नंबर 2 सी या ठिकाणी बरोबर आहे. 1 आणि 2 पर्याय हे दोनही योग्य विधाने या ठिकाणी असलेली आपल्याला सांगता येतील. यानंतर आहे भारतीय स्वतंत्र चळवळीच्या संदर्भामध्ये स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम डॅश डॅश यांनी उच्चारलेला आहे. तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भामध्ये स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम डॅश डॅश यांनी वापरलेला आहे किंवा उच्चारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर दादाभाई नौरोजी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भामध्ये स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम वापरलेला किंवा उच्चारलेला आपल्याला दिसून येतो. दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम उच्चारला गेला होता. दादाभाई नौरोजी हे होय.
त्यानंतर आहे कथकली, हा येथील डॅश डॅश येथील राष्ट्रीय नृत्य प्रकार आहे. कथकली हा डॅश डॅश या ठिकाणचा शास्त्रीय नृत्य प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. तर ड नंबर केरळ या राज्याचा आपल्याला कथकली हा शास्त्रीय नृत्य या प्रकारामध्ये मोडताना दिसून येतो किंवा शास्त्रीय नृत्याचा प्रकार असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कथकली हे आपल्याला केरळ या राज्यामधला एक नृत्य प्रकार असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे डॅश डॅश यांना संबोधित राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून आपला राजीनामा देऊ शकतात. डॅश डॅश हे डॅश डॅश यांना संबोधित राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून आपला राजीनामा देऊ शकतात. तर संबंधित राज्याचे राज्यपाल यांना संबोधित आपल्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून आपला राजीनामा देऊ शकतात. म्हणजेच मुख्य माहिती आयुक्त हे आपला राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे देण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील आरोपीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. भारतीय राज्यघटनेतील आरोपीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते सांगायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 1, 2 आणि 3 विधाने बरोबर आहेत. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकते, हे विधान बरोबर आहे. त्याचबरोबर कोणत्याही कायदा हा बँक डेटापासून कोणताही कृती बेकायदेशीर घोषित म्हणून करता येणार नाहीये, हे पण आपल्याला वाक्य बरोबर आहे. कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या किंवा स्वतःच्या विरुद्ध पुरावे देण्यास सांगितले जाऊ शकत नाहीत. हे तीनही विधानं आपल्याला या ठिकाणी बरोबर असलेली सांगता येतील. म्हणजेच पर्याय नंबर 1, 2 आणि 3 हे 3 विधाने बरोबर असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे महाराष्ट्राच्या सर्वाधिक सीमा भागातील भारतातील कोणत्या राज्याला लागून आहेत. महाराष्ट्राच्या सर्वाधिक सीमा भारतातील कोणत्या राज्याला लागून आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्राच्या सर्वाधिक सीमा लागून असलेले आपल्याला दिसून येत होतं. मध्य प्रदेश या राज्याला आपल्याला महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा आपल्याला लागून असलेली या ठिकाणी दिसून येते. सर्वाधिक लागून असलेली सीमा होय. यानंतर आहे डॅश डॅश यांना घनास्त्र पेशी म्हणजे म्हणून ओळखल्या जाते. तर डॅश डॅश यांना घनास्त्र पेशी म्हणून ओळखल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे रक्तबिंबिका यांना घनास्त्र पेशी म्हणून ओळखल्या जाते. रक्तबिंबिका यांना आपल्याला घनस्त्र पेशी म्हणूनही ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अभियान 2015च्या संदर्भामध्ये खालील कोणते विधान सत्य नाहीये. तर आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हक्क अभियान 2015च्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. तर याचं योग्य उत्तर आहे या आयोगाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात. हे विधान आपल्याला या ठिकाणी चुकीचं असलेलं सांगता येतील. या आयोगाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात, हे आपल्याला विधान या ठिकाणी चूक असलेलं सांगता येईल. यानंतर आहे भारताच्या उत्तरेकडील मैदान प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्याचा योग्य गट ओळखायचा आहे. तर भारताच्या उत्तरेकडील मैदान प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्याचा योग्य गट ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या आपल्याला उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील निर्मित योगदान देणाऱ्या नद्याचा गट असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये असणाऱ्या नद्याचा गट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे
महाराष्ट्राचे अंदाजे किती टक्के क्षेत्रफळ नजीकची अपूर्णांक संख्या जंगलांनी व्यापलेले आहे? तर महाराष्ट्राचे अंदाजे किती टक्के क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे? तर 17% एवढं आपल्याला 17% एवढं अंदाजे क्षेत्रफळ हे जंगलाने व्यापलेले आपल्याला दिसून येते. 17% एवढं आपल्याला क्षेत्रफळ हे जंगलाने या ठिकाणी व्यापलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे सध्याचे रेल्वे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण आहेत? तर सध्याचे रेल्वे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री म्हणून कोण आहेत? अश्विनी वैष्णव. अश्विनी वैष्णव हे आपल्याला सध्याचे रेल्वे कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून आपण अश्विनी वैष्णव यांना ओळखल्या जातो, किंवा अश्विनी वैष्णव हे सध्या आपल्याला रेल्वे मंत्री, कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम बघताना दिसून येतात. अश्विनी वैष्णव हे आपल्याला या ठिकाणी असलेले दिसून येतात. त्यानंतर आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमांमध्ये विशिष्ट प्रकरणामध्ये माहिती पुरविण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे? माहिती अधिकार अधिनियम 2005 याच्या कोणत्या कलमामध्ये विशिष्ट प्रकरणामध्ये माहिती पुरविण्यास नकार देण्याचा कारणाच्या बद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे? म्हणजे नकार देण्याच्या कारणाबद्दल म्हणजेच माहिती न देण्याच्या कारणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर कलम नंबर 9 मध्ये आपल्याला असा उल्लेख करण्यात आलेला आहे की की माहिती पुरविण्यासाठी या ठिकाणी आपण नकार देऊ शकतो किंवा माहिती आपण देऊ शकत नाहीये. यानंतर आहे महाराष्ट्राकडून खालीलपैकी काय निर्यात केले जात नाहीये? तर महाराष्ट्राकडून खालीलपैकी काय निर्यात केले जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, गहू हा महाराष्ट्राकडून निर्यात केला जात नाहीये. तर गहू हा जे काही आहे हा पदार्थ हे आपल्याला निर्यात केला जात नाहीये. यानंतर आहे विनायक दामोदर सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, बाबू गेनू आणि वासुदेव बळवंत फडके ही दिलेली नावे कोणत्या प्रकारच्या श्रेणीमध्ये येतात? विनायक दामोदर सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके ही नावे कोणत्या प्रकारच्या श्रेणीमध्ये येतात? महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपल्याला ह्या लोकांकडे आपण बघताना दिसून येतात, किंवा महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून लोक यांच्याकडे बघतात. विनायक दामोदर सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, बाबू गेनू आणि वसंत बळवंत फडके यांच्याकडे लोक महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून पाहताना आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सुमारे %% लोकसंख्या ही आदिवासी आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सुमारे %% लोकसंख्या ही आदिवासी लोकसंख्या असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 9.35% एवढी लोकसंख्या आपल्याला महाराष्ट्रातील सुमारे आदिवासी लोकसंख्या असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 9.35% एवढी लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आदिवासीची लोकसंख्या असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे BC सुरेश हे कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत? BC सुरेख हे कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे कबड्डी या खेळाचे हे खेळाडू असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. BC सुरेश हे आपल्याला कबड्डी या खेळाचे खेळाडू असलेले या ठिकाणी सांगता येतील. कबड्डी या खेळाचे हे खेळाडू आहेत. यानंतर आहे स्वातंत्र्याचा
अधिकारात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाहीये? तर अल्पसंख्याकाच्या भाषेचा किंवा संस्कृतीचे संक्रमण, अल्पसंख्याकाच्या भाषेचे किंवा संस्कृतीचे संक्रमण हे आपल्याला स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये समावेश होताना दिसून येत नाही. अल्पसंख्याकाच्या भाषेचे किंवा संस्कृतीचे संक्रमण करणे हे स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आपल्याला याचा समावेश होताना आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर आहे मानसी जोशी तरुण ढिल्लोन व स्वप्नील पाटील हे डॅशचे खेळाडू आहेत. तर मानसी जोशी, तरुण ढिल्लोळ आणि स्वप्नील पाटील हे डॅशचे खेळाडू आहेत. पॅरा बॅडमिंटनचे हे आपल्याला खेळाडू असलेले या ठिकाणी सांगता येतील. मानसी जोशी, तरुण ढिल्लोळ आणि स्वप्नील पाटील हे आपल्याला पॅरा बॅडमिंटन या खेळाचे आपल्याला खेळाडू असलेले या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे भारतीय राज्यघटना ही फेडरलिझम आहे हे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? तर भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरिंग ही आहे हे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? तर मॉरिस जोन्स यांच्या मते भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिंग आहे. तर याचा असं कोणी म्हटलेलं आहे? तर मॉरिस जोन्स यांनी आपल्याला असा उल्लेख केलेला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे अमृत देवी बिनोई या राष्ट्रीय वन संरक्षण पुरस्कार हा अमृत देवी बिनोई यांच्या स्मरणार्थ दिला जातो, ज्यांना सन 1731 मध्ये डॅशच्या संरक्षणासाठी इतर 363 जणांस आपल्या प्राणाची आहुती दिलेली होती. तर शमीची म्हणजे खेरजीची झाडे, शमीची झाडे याच्या संरक्षणासाठी शमीची झाडे यांच्या संरक्षणासाठी शमीच्या संरक्षणासाठी 363 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली होती आपल्याला दिसून येतो. शमीच्या म्हणजेच खेजरीची झाडं याच्या संरक्षणासाठी आपल्याला 363 लोकांनी आपल्याला प्राणाची आहुती दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते.